नमस्कार, महाराष्ट्र रक्षक या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आपण जी चालू केलेले आहे 50,000 प्लस जम्बो टेस्ट सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। अशा टेस्ट सिरीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या चॅनलला जेवढे व्हिडिओ आपले कंटेंट टाकलेले आहेत, जेवढे महत्त्वाचे कंटेंट आहेत, प्रिव्हियस क्वेश्चन आहेत, ते प्रॉपर व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीला नक्कीच त्या व्हिडिओचा फायदा होऊन जाईल। आणि मित्रांनो, आपण जी टेस्ट सिरीज घेतलेली आहे 50,000 प्लस जम्बो, त्यामध्ये आपण 25-25चा पॅटर्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला 25 प्रश्नांमधले किती प्रश्न तुमचे बरोबर येतील, म्हणजे तुम्हाला कमेंट केल्यावर समजून जाईल की तुमच्या 25 प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर आहेत आणि त्या कंटेंटचा, त्या घटकाचा तुम्हाला कितपर्यंत अभ्यास झालेला आहे आणि कितपर्यंत तुम्हाला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे हे समजून जाईल मित्रांनो। त्यामुळे प्रामाणिकपणे तुम्हाला 25 कमेंट करायचे आहेत मित्रांनो। 25 पैकी तुमच्या ज्या करेक्ट येतील 20 प्लस जो कोणी असेल त्याने आपले नाव घोषित करायचं आहे। पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे नाव व त्याचे स्वागत केले जाईल। चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवरती जो प्रश्न दिलेला आहे पाहू शकता, तुम्हाला 4 ऑप्शन दिले जातील आणि 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला टायमर दिला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला कमेंट करायचे, तुम्हाला योग्य ते ऑप्शन कमेंट करायचं आहे। तर प्रश्न पहिला आहे मित्रांनो, शाहिस्तेखानाने उद्ध्वस्त केलेल्या स्वराज्याच्या प्रदेशाची भरपाई करण्यासाठी शिवरायांनी कोणत्या शहरावर स्वारी करायचे ठरवले? तर कोणत्या शहरावर स्वारी करण्याचे ठरवले? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत मित्रांनो, योग्य ते ऑप्शन तुम्हाला कमेंट करायचं आहे। तर ऑप्शन ए सुरत, ऑप्शन बी आग्रा, ऑप्शन सी नाशिक आणि ऑप्शन डी पुणे। योग्य उत्तर कमेंट करा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला प्रॉपर तुमचा अभ्यास कितपर्यंत झालेला आहे ते समजून जाईल। तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सुरत, योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। ऑप्शन 2, शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह कोणाबरोबर केला? स्क्रीनवरती दिलेला प्रश्न आहे तुम्हाला। ऑप्शन ए दिलेर खान, ऑप्शन बी निजामशाह, ऑप्शन सी आदिलशाह आणि ऑप्शन डी जयसिंग। योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे मित्रांनो, पोल दिला जाईल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतर मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी जयसिंग। त्यानंतर पुढील प्रश्न आपण तिसरा प्रश्न पाहू स्क्रीनवरती। प्रश्न तिसरा आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? बेसिक प्रश्नापासून कठीण प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो। ऑप्शन 4 तुम्हाला दिलेले आहेत। ऑप्शन ए 6 जून 1666, ऑप्शन बी 6 जून 1674, ऑप्शन सी 6 जून 1676, ऑप्शन डी 6 जुलै 1674। योग्य उत्तर कमेंट करा मित्रांनो। याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। त्यानंतर पुढील प्रश्न स्क्रीनवरती तुम्हाला। प्रश्न चौथा आहे, आग्र्याहून येताना शिवरायांनी संभाजीस कोठे ठेवले होते? तर आग्र्याहून येताना छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांना कोठे ठेवले होते असा विचारलेला प्रश्न आहे। 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत, योग्य उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो। तुमचा प्रॉपर इतिहासचा अभ्यास किती आहे हे तुम्हाला कमेंटवरती कळून जाईल मित्रांनो। 25 प्रश्न आहेत, जास्त नाहीत। 25 पैकी तुम्हाला किती प्लस प्रश्न मिळतात ते तुम्हाला समजून जाईल। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो मथुरा या ठिकाणी शिवरायांनी संभाजी महाराजांना ठेवले होते। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती। प्रश्न 5वा आहे, शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या साली झाले? खूप महत्त्वाचा एमपी प्रश्न आहे। तर शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले असं विचारलेला प्रश्न आहे। 4 ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला। ऑप्शन ए 1674, ऑप्शन बी 1680, ऑप्शन सी 1630, ऑप्शन डी 1682। योग्य उत्तर कमेंट करा मित्रांनो। योग्य उत्तर आहे 1680, छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले होते। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती। प्रश्न 6वा, शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या गडावर झाले असा विचारलेला प्रश्न आहे। शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या गडावर झाले? ऑप्शन ए प्रतापगड, ऑप्शन बी पुरंदर, ऑप्शन सी रायगड आणि ऑप्शन डी सिंहगड। योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे मित्रांनो। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी रायगड किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचे निधन झाले होते। त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती। शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मुख्य प्रधान कोण? जे शिवरायांनी स्थापन केलं होतं अष्टप्रधान मंडळ, त्यामध्ये मुख्य प्रधान कोण होते असा विचारलेला प्रश्न आहे। 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिले आहेत, योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे। प्रश्न 7वा आहे।
ऑप्शन ए अनाजी दत्तो, ऑप्शन बी हंबीराव मोहिते, ऑप्शन सी नेराजी रावजी, ऑप्शन डी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. योग्य उत्तर कमेंट करा. हॅशटॅग शेवटचा शूज आणि शेवटची भरती कंटेंट चालू आहे मित्रांनो. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी मोरोपंत त्र्यंबक पिंगळे मुख्य प्रधान होते. त्यानंतर पुढील प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न 8वा आहे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश कोण होते? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिले आहेत. योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे मित्रांनो. 50,000 प्लस जम्बो सिरीज तुम्हाला कशी वाटते ते पण कमेंट करायचं आहे मित्रांनो. 10 सेकंदाचा पोल आहे, तुम्हाला योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नेराजी रावजी हे अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश होते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिला जाईल. प्रश्न 9 आहे टिंबटिंब हा पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. तर टिंबटिंब हा पायदळातील सर्वोच्च अधिकारी होता. 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिले आहेत. योग्य उत्तर कमेंट करा. ऑप्शन ए सरनोबत, ऑप्शन बी जुमलेदार, ऑप्शन सी हजारी, ऑप्शन डी हवालदार. आतापर्यंत झालेले जे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत त्यामुळे तुमची प्रॅक्टिस चांगली होईल त्या दृष्टिकोनातून हा कंटेंट सुरू केलेला आहे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सरनोबत. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती. औरंगजेबाने टिंबटिंब यांची कोल्हापूर प्रांतावर नेमणूक केली आहे किंवा होती? तर औरंगजेबाने टिंबटिंब यांची कोल्हापूर प्रांतावर नेमणूक केली होती. तर ऑप्शन 4 तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. ऑप्शन ए शाहिस्ते खान, ऑप्शन बी मुक्करब खान, ऑप्शन सी फाजल खान, ऑप्शन डी दौलत खान. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. औरंगजेबाने कोणाची कोल्हापूर प्रांतावर नेमणूक केली होती? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी मुक्करब खान, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न. औरंगजेब बादशाहचा मृत्यू टिंबटिंब साली झाला किंवा टिंबटिंब येथे झाला असा विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन 4 तुम्हाला शो होत आहेत. ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी सुरत, ऑप्शन सी अहमदनगर, ऑप्शन डी विजापूर. औरंगजेब बादशाहचा मृत्यू टिंबटिंब येथे झाला. कोठे झालेला आहे औरंगजेब बादशाहचा मृत्यू? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो अहमदनगर येथे औरंगजेब बादशाहचा मृत्यू झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती देत आहे. प्रश्न चालू आहे आपला 12वा. नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर टिंबटिंब हा पेशवेपदी आला. तर नानासाहेबांचा ज्यावेळी मृत्यू झाला होता नानासाहेब पेशव्यांचा त्यानंतर कोण पेशवेपदी आले होते? तर 4 ऑप्शन दिले आहेत, तुम्हाला कमेंट करायचं आहे योग्य उत्तर. ऑप्शन ए माधवराव, ऑप्शन बी सदाशिवराव, ऑप्शन सी रघुनाथराव, ऑप्शन डी चिमाजी. योग्य उत्तर कमेंट करा मित्रांनो. याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए माधवराव. त्यानंतर पुढील प्रश्न आपण स्क्रीनवरती पाहू. टिंबटिंब रोजी बादशाहच्या हुकमाने संभाजी महाराजांना ठार करण्यात आले. तर बादशाहच्या हुकमाने छत्रपती संभाजी महाराजांना कधी ठार करण्यात आले होते? सनावळ दिलेले आहे. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराज खूप मोठे आपल्या मराठा साम्राज्याचे नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. खूप मोठे त्यांनी साम्राज्य घडवलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल संभाजी महाराजांचा चित्रपट. तर याचे उत्तर मित्रांनो 11 मार्च 1689 आदेश दिला होता. त्यांच्या हुकमानुसार छत्रपती संभाजी महाराजांना ठार करण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. 14वा प्रश्न चालू आहे मित्रांनो. टिंबटिंब रोजी बादशाहच्या हुकमाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार करण्यात आले. प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आपण घेतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न 15वा. इसवी सन टिंबटिंबमध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. तर कोणत्या वर्षी मराठ्यांची सत्ता संपुष्टात आलेली आहे असा विचारलेला प्रश्न आहे. तुम्हाला स्क्रीनवरती 4 ऑप्शन दिसत आहेत. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. ऑप्शन ए 1739, 1798, 1818 आणि 1857. योग्य उत्तर कमेंट करा. प्रश्न 15वा चालू आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो 1818 साली इसवी सन मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली होती. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू स्क्रीनवरती. ऑप्शन 16वा प्रश्न 16वा आहे. शहाजी महाराजांचे मराठवाड्यातील मूळचे गाव कोणते? शहाजी महाराजांचे मराठवाड्यातील मूळचे गाव कोणते असा विचारलेला प्रश्न आहे. स्क्रीनवरती तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. ऑप्शन ए वेरूळ, ऑप्शन बी खुलताबाद, ऑप्शन सी औरंगाबाद, ऑप्शन डी सिंदखेड. योग्य उत्तर कमेंट करा मित्रांनो.
याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए वेरूळ. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिला जाईल. पुढील प्रश्न 18वा आहे. खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? तर खालीलपैकी कोणता मुघल सम्राट शेवटचा आहे? तर हा प्रश्न कन्फ्यूज झालेला मित्रांनो. याचं जे उत्तर आहे तर शेवटचा सम्राट औरंगजेब आहे. आणि औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव काय आहे असा विचारलेला प्रश्न आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो खडकी. लक्षात ठेवा, इथं प्रश्न पुढे मागे झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. कोणत्या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत? तर कोणत्या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत असा विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक ए रामदास, ऑप्शन बी नामदेव, ऑप्शन सी ज्ञानेश्वर आणि ऑप्शन डी एकनाथ. तर याचे योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी नामदेव या संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिला जाईल. प्रश्न क्रमांक 20. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? तर स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव काय होते असा विचारलेला प्रश्न आहे. डिस्प्लेवरती तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो. ऑप्शन ए सत्येंद्रनाथ, ऑप्शन बी रामकृष्ण, ऑप्शन सी नरेंद्र दत्त आणि ऑप्शन डी शंकर स्वामी. योग्य उत्तर कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करा. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो नरेंद्र दत्त स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव होते. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिला जाईल. प्रश्न आहे 21वा. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते असा विचारलेला प्रश्न आहे. तर स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण होते? ऑप्शन 4 दिले डिस्प्लेवरती तुम्हाला. ऑप्शन ए दयानंद सरस्वती, ऑप्शन बी रामकृष्ण परमहंस, ऑप्शन सी विष्णुबुवा आणि ऑप्शन डी शंकराचार्य. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी रामकृष्ण परमहंस. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिला जाईल. प्रश्न 22वा आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावेळी पुण्याचे पेशवे कोण होते असा विचारलेला प्रश्न आहे. तर पानिपतच्या तिसऱ्या युद्धावेळी पुण्याचे पेशवे कोण होते? 4 ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिले आहेत. योग्य उत्तर आपल्याला कमेंट करायचं आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो नानासाहेब बाळाजी बाजीराव हे पानिपतच्या तिसऱ्या युद्धावेळी पुण्याचे पेशवे होते. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती. प्रश्न 23वा. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे. कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची ठस्याचे मंदिर आहे? पायाचा ठसा उठलेला आहे. ऑप्शन ए सिंधुदुर्ग, ऑप्शन बी पन्हाळा, ऑप्शन सी रायगड आणि ऑप्शन डी विजयदुर्ग. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांचे ठसे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न. कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे असा विचारलेला प्रश्न आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला होता? 4 ऑप्शन दिले तुम्हाला. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो. ऑप्शन ए विजयदुर्ग, ऑप्शन बी शिवनेरी, ऑप्शन सी जंजिरा, ऑप्शन डी सिंधुदुर्ग. योग्य उत्तर कमेंट करा. पोल संपण्याच्या आत 24वा प्रश्न आपला चालू आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन डी सिंधुदुर्ग किल्ला बांधलेला आहे. सॉरी. त्यानंतर पुढील प्रश्न शेवटचा प्रश्न आहे 25वा. कोल्हापूरच्या शिल्लाहारावर टिमटिंबया यादव राजाने विजय मिळवला होता. तर कोल्हापूरच्या शिल्लाहारावर टिमटिंबया यादव राजाने विजय मिळवला होता. 4 ऑप्शन दिले आहेत मित्रांनो. योग्य उत्तर कमेंट करायचं आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की 25 पैकी तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत आणि तुमचा अभ्यास कितपर्यंत झालेला आहे. योग्य उत्तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सिंघन द्वितीय हा कोल्हापूरच्या शिल्लाहारावर शेवटचा यादव सम्राट पाठवला होता. तर मित्रांनो तुम्हाला 50,000+ टेस्ट सिरीज जम्बो टेस्ट सिरीज कशी वाटली कमेंट करायचं आहे. तुम्हाला कोणता कंटेंट हवा आहे ते पण तुम्हाला व्हिडिओ कमेंट करायचा आहे. तुम्हाला टेस्ट सिरीज कशी आवडली हॅशटॅग शेवटचा शोध आणि शेवटची भरती महाराष्ट्र रक्षक यूट्यूब चॅनलसोबत पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.